वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। 14 विद्या आणि 64 गणपतींचे अधिपती असलेल्या श्री गणरायांना सर्वप्रथम वंदन करतो। दुसरा छत्रपती शिवरायांना राज्याच्या राजाला ज्यांच्या शक्तीला तोड नाही त्यांच्या भक्तीला तोड नाही अशा या हिंदुस्थानच्या राजाला मानाचा मुजरा जिच्या कुशीमध्ये हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं अशा राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं असं छत्रपती शिवाजी महाराज ज्या वारसदारानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न खांद्यावर घेतलं आणि पेललं असं छत्रपती शंभूराजे अशा या राजमाता आणि महान पुरुषांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी चिरंजीव सौभाग्य कांचनी संचिता आणि चिरंजीव सुहास या दोघांचा शुभ विवाह आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने काही क्षणामध्ये संपन्न होणार आहे। उपस्थित सर्वच मान्यवरांचे सर्वच पाहुण्यांचे रोजच्या जीवनामध्ये जगत असताना विचारांचा वसा आणि वारसा घेऊन समाजामध्ये ज्यांना 50% आरक्षणाचा लाभ लाभलेला आहे अशा सर्वच माता भगिनींचं देखील या ठिकाणी मी उभय परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। निर्भोर अशा आकाशाला शोभा आहे ताऱ्यांची निर्भोर अशा आकाशाला शोभा आहे ताऱ्यांची झाडाला शोभा पाना फुलांची आज या मंडपाला शोभा आहे तुम्ही उपस्थित सर्वच मान्यवरांची। या ठिकाणी पाहुण्यांचं मान्यवरांचं अजून सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। जसं म्हटलं जातं श्री म्हणजे संस्कृती श्री म्हणजे जन्मदाती श्री म्हणजे नाविन्याचा वसा श्री म्हणजे घराचं दर्पण आणि श्री म्हणजे महान कार्य अशा या सर्व श्री शक्तीला मानाचा मुजरा जिच्या देशामध्ये या महाराष्ट्राचा स्वाभिमान पेरला पोचला घडला आणि वाढला असं आदर्श मातृत्व दोन युग प्रवर्तकांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब मैं मेरी झांसी कभी नहीं दूंगी असं इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आपल्या पतींच्या शिक्षणासाठी रोजगारावर जाऊन त्यांचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या रमाबाई मुलींसाठी खास सर्वप्रथम पुण्यामध्ये प्रथम शाळा उघडणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अशा सर्व स्त्री शक्तीचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। अशा सर्व स्त्री शक्तीचं देखील या ठिकाणी मी देवकर परिवार आणि पवार परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। या ठिकाणी काही पाहुण्यांचं काही मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। यापैकी या ठिकाणी मान्य श्री अजय भाऊ शिंदे मान्य अध्यक्ष पुणे शहर मनसे तसेच या ठिकाणी सागरजी देवकर ऋषिकेश देवकर तसेच या ठिकाणी निखिलजी देवकर शैलेशजी देवकर निलेशजी देवकर अनिकेतजी देवकर तसेच या ठिकाणी अजितजी देवकर ओंकारजी देवकर प्रज्वलजी देवकर तसेच या ठिकाणी अभिजितजी देवकर अजयजी देवकर विजयजी देवकर तसेच या ठिकाणी सन्माननीय गणेशजी देवकर सौरभजी देवकर अभिजितजी देवकर तसेच या ठिकाणी सन्माननीय बबनजी तुपे पाटील राजू तुपे पाटील या सर्वच मान्यवरांचे सर्वच पाहुण्यांचे या ठिकाणी मी उभय परिवाराच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। तसेच या ठिकाणी अजून सुद्धा पाहुण्यांचं मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। दोन्ही परिवाराच्या आयोजकांना या ठिकाणी विनंती आहे की देवकर परिवाराच्या एका सदस्यांना या ठिकाणी विनंती करतो जे या ठिकाणी पाहुणे आले मान्यवर आले त्यांचं या ठिकाणी आपल्याला स्वागत करायचं आहे। तसेच या ठिकाणी पवार परिवाराच्या आयोजकांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो आपल्या देखील या ठिकाणी पाहुण्यांचं मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। त्यामुळे दोन्ही परिवाराच्या आयोजकांनी विनंती करतो की दोन्ही परिवाराच्या एका सदस्यांनी या ठिकाणी शुभमंगल कार्याच्या मंचावर यायचंय पाहुण्यांचं मान्यवरांचं या ठिकाणी नाव सांगायचंय। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे मानबिंदू चिरंजीव सुहासदादांच्या मित्र परिवाराला या ठिकाणी विनंती करतो की सुहासदादांना या ठिकाणी वेळेतच या ठिकाणी शुभमंगल कार्याच्या मंचावर आणायचं कारण सुहासदादांच्या चांदीवरजींनी म्हटलेलं आहे की मित्र असेल तर मित्र जपा आणि मित्र नसेल तर मित्र करा। त्यामुळे या ठिकाणी सुहासदादांच्या मित्र परिवाराला या ठिकाणी विनंती करतो की सुहासदादांना या ठिकाणी वेळेतच या ठिकाणी शुभमंगल कार्याच्या मंचावर आणायचं। या ठिकाणी मावळण नाट्यांना मी विनंती करतो की आपलं मावळण ताट घेऊन शुभमंगल कार्याच्या प्रवेशद्वारावर जायचं आहे कारण आजच्या कार्यक्रमाचे मानबिंदू चिरंजीव सुहासदादा शुभमंगल कार्याच्या प्रवेशद्वारावर या ठिकाणी आलेले आहेत। आपल्या मावळण नाट्यांनी मावळण ताट घेऊन शुभमंगल कार्याच्या प्रवेशद्वारावर जायचं आहे। तसेच या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे मानबिंदू चिरंजीवी सौभाग्य कांचनी संचिताच्या मामांना या ठिकाणी विनंती करतो की नवरी मुलीला देखील या ठिकाणी वेळेतच आपण शुभमंगल कार्याच्या प्रवेशद्वारावर घेऊन जायचं आहे।
कारण आपल्याला या ठिकाणी लग्न वेळेतच संपन्न करायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण सर्वांनीच या ठिकाणी काळजी घ्यायची. दोन्ही परिवाराच्या एका सदस्याला विनंती करतो की प्रत्येक पाहुण्यांचं प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी आपल्याला नामूल्य करायचं आहे. कुणाचं सुद्धा या ठिकाणी नाव राहिलं नाही पाहिजे, स्वागत करायचं. त्यामुळे दोन्ही परिवाराच्या आयोजकांनी विनंती करतो की एका सदस्यांनी या ठिकाणी मंचावर यायचंय आणि प्रत्येक पाहुण्यांचं आणि प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी नाव सांगायचंय.